दिवसाची सुरुवात ही मस्त अशा देवपूजेपासून झाली की दिवस कसा अगदी आनंदात जातो नाही का बरं. तुमच्यासोबत देखील असंच होतं का? त्यातच आज आहे पौष महिन्यातला रविवार, त्यामुळे सूर्यदेवाची देखील पूजा करायची असते. तुमच्याकडे देखील ही पूजा माहिती आहे का? तुमच्याकडे देखील ही पूजा करतात का? ते मला नक्की सांगा. ह्या दिवशी सूर्यदेवाची पूजा आराधना करायचं असते, त्यामुळे बाहेर जाऊन सूर्यदेवाला नमस्कार करायचा असतो. आणि मग काय, आता स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये आज काही स्पेशल असा वेगळा मेनू नाही आहे, त्यामुळे मी ते सिंपल अशी मेथीची भाजी, भात आणि चपात्या बनवणार आहे. त्यामुळे मेथी स्वच्छ धुवून ह्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. हे बाजूला ठेवून मी ते भरपूर असे टोमॅटो चिरून घेत आहे. टोमॅटो आणि मेथीची भाजी ह्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप जबरदस्त भाजी ही बनते. त्यामुळे सिंपल अशी फोडणी देऊन संपूर्ण स्पायसेस त्यामध्ये टाकून टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो छान असे मऊसूत झाल्यानंतर त्यामध्ये आपली चिरलेली मेथीची भाजी टाकून द्यायची आहे. मेथीची भाजी ही शेवटी टाकायची आहे, जेणेकरून ह्याचा नॅचरल कलर जो आहे तो छान असा राहतो. आणि त्याचबरोबर मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून मीठ टाकून त्याला देखील कुकरला लावून घेत आहे. माझी भाजी आणि भात होईल तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेणार आहे. पीठ मळण्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तेल टाकून छान असं पीठ मळून घेऊन बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आणि आता देवासाठी मी इथे छोटे छोटे 2 असे चिपटे बनवून घेत आहे. हे देखील छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि मग नंतर माझे लगेचच संपूर्ण चपात्या देखील बनवून घेत आहे. माझे संपूर्ण चपात्या बनवून रेडी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने माझं संपूर्ण जेवण जे आहे ते बनवून अगदी रेडी झालेलं आहे. आता आपण प्लेट लावून घेऊया. सर्वात आधी मी इथे देवासाठी प्लेट लावलेला आहे. त्यामध्ये चपाती, भात, भाजी लावून मी इथे देवाला अर्पण केलेले आहे नैवेद्य म्हणून. आता काय, देवाचा नैवेद्य रेडी झालेला आहे, दाखवलं देखील आहे. आणि आता माझ्या जेवणाची वेळ, मी माझं देखील प्लेट लावून घेतलेलं आहे.